बघा, शाश्वत विकासाचे घटक कोणते आहेत? तर शाश्वत विकासाचे घटक किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण पॅरामीटर्स म्हणतो, तर ते साधारणतः हे असे सांगितले जातात. त्यापैकी पहिल्या घटकावर प्रश्न आलेला आणि मला वाटतं आता गेल्या वर्षाच्या कुठल्या तरी पेपरमध्ये यांच्यापैकी आंतरपिढीय का पिढी अंतर्गत समन्वय याच्याशी पण संबंध आले प्रश्न आलेला. तर आपण या सगळ्यांचा अर्थ बघूया बघा. तर शाश्वत विकासाचा एक महत्वाचा पॅरामीटर किंवा घटक सांगितला तो म्हणजे वाहक क्षमता. मग वाहक क्षमतेची संकल्पना ही शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा एक महत्वाचा भाग आहे. आपण इंग्लिशमध्ये त्याला कॅरिंग कपॅसिटी असा शब्द आपण वापरतो. म्हणून वाहक क्षमता, वाहून नेण्याची क्षमता. जसं एखाद्या गाडीची काही पॅसेंजर्स किंवा एखाद्या ट्रकची वस्तू वाहून नेण्याची क्षमता असते, तशाच प्रकारची थोडीशी क्षमता आहे असं आपल्याला म्हणता येईल. काय संकल्पना सांगते बघा. समजा एक एरिया आहे, या एरियावर काही संसाधनं आहेत, विविध प्रकारची वेगळी संसाधनं उपलब्ध आहेत. समजा आपण म्हणू की कोळसा इतका इतका आहे किंवा पाणी इतकं इतकं आहे किंवा इव्हन आपण म्हणूया की समजा विजेची इतकी इतकी सुविधा या समजा प्रदेशाला उपलब्ध आहे. तर ह्या प्रदेशात जेवढ्या काही संसाधनं असतील, ही संसाधनं ह्या प्रदेशावरच्या किती लोकसंख्येला कॅरी करू शकते, तेवढी लोकसंख्या म्हणजे ह्या संसाधनांची वाहक क्षमता झाली. आधी पहिल्यांदा लक्षात घ्या, वाहक क्षमता कोणाची बघायची आहे? तर संसाधनाची वाहक क्षमता बघायची आहे. आपण एकतर वैयक्तिक संसाधनाची बघू शकतो, नाहीतर एखाद्या प्रदेशावर असलेल्या सगळ्या संसाधनांची एकत्रित वाहक क्षमता आपण बघू शकतो. वैयक्तिक क्षमता बघितली तर काय होईल बघा, आपण ती पटकन समजेल आपल्याला. समजा ह्या एक प्रदेशावर जेवढं काही पाणी उपलब्ध आहे, धरणं असतील, तलाव असतील, जेवढं काही पाणी उपलब्ध आहे, तर ते पाणी त्या ठिकाणच्या सर्व लोकांना पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी महत्तम लोकसंख्या जेवढी असेल तेवढी महत्तम लोकसंख्या असेल त्या पाण्याची वाहक क्षमता. आपण साधं म्हणूया, समजा 10 TMC समजा पाणी उपलब्ध आहे, 1000 मिलियन क्युबिक फीट. आपण धरणाची क्षमता आपण TMC मध्ये मोजतो. मी छोटा आकडा घेतला 10, अदरवाईज धरणात याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी असतं, पण पटकन कळण्याकरता समजा या संपूर्ण प्रदेशावर जेवढं पाणी उपलब्ध आहे त्याची मोजमाप समजा 10 TMC आहे. आणि 10 TMC पाणी एवढं समजा 1 लाख लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकतं वर्षभरामध्ये. जेवढं द्यायचं तेवढं प्रमाण आपण म्हणूया. त्याचा अर्थ असा झाला की पाण्याची कॅरिंग कपॅसिटी ही 1 लाख लोकसंख्या इतकी आहे असं त्याचा अर्थ निघेल. आणि जर समजा या 1 लाख लोकसंख्येच्या जागी जर या ठिकाणी 2 लाख लोकसंख्या लोक राहत असतील, त्याचा अर्थ असा झाला की कोणाला तरी पाणी कमी पडणार आहे. म्हणजे याचा अर्थ पाण्याची वाहक क्षमता ब्रीच झालेली आहे, पलीकडे गेलेली आहे आणि आता पाणी तेवढ्या लोकसंख्येला वाहून नेऊ शकत नाही, म्हणजे त्याचा अर्थ पुरेसं ठरू शकत नाही असा अर्थ होईल. म्हणून जर एखाद्या प्रदेशाचा विकास शाश्वत व्हायचा असेल तर त्या प्रदेशावर जेवढे काही संसाधनं असतील त्या संसाधनांशी संबंधित असलेल्या वाहक क्षमतेच्या पलीकडे जायला नको. तेवढेच लोक त्या ठिकाणी राहत असले तर ते लोक त्या संसाधनाचा एक पर्याप्त प्रमाणात वापर करू शकतात, नाहीतर अपर्याप्त वापर होईल, अति वापर होईल. आणि आता ते भविष्यात हे पाणी जर संपून गेलं, 2 लाख लोकांनी जास्तीत जास्त वापरलं आणि पाणी संपून गेलं, तर भविष्यात येणाऱ्या लोकसंख्येला मात्र हे पाणी उरणारच नाही किंवा एकदम अत्यल्प प्रमाणात उरेल, अशा प्रकारची सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. म्हणून वाहक क्षमतेची संकल्पना ही शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा एक महत्वाचा भाग आहे असं आपल्याला दिसेल. तुम्ही इव्हन संसाधनच नाही तर इव्हन रस्ता नावाची एक वस्तू म्हणायची एक गोष्ट सुद्धा तुम्ही वाहक क्षमतेमध्ये घेऊ शकता. आता आपण समजा असं उदाहरण घेतलं समजा की आपलं हे समजा शहर आहे, हे शहराचे एवढा एरिया आहे आणि शहरातून समजा जाणारा हा एक रस्ता आहे. रस्त्याच्या आजूबाजूला घरं आहेत सगळी आणि आता या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या जर अति झाली, म्हणजे हा रस्ता जेवढी वाहनं कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण न होता, अडथळा निर्माण न होता किती वाहनांना तो सहजगत्या जाण्यासाठी पुरेसा ठरू शकतो, त्यापेक्षा जास्त वाहनं जर रस्त्यावर कायम असतील
जे आपल्याला आपल्या शहरामध्ये दररोजची स्थिती दिसते. तर याचा अर्थ इवन रस्ते त्यांच्या वाहक क्षमतेच्या पलीकडे जाऊन वापरले जात आहेत असा अर्थ होईल. आणि असं जर झालं तर मग या शहरातली ट्रॅफिकची सुविधा ही शाश्वत आधारावर विकसित होत नाहीये, अशाश्वत आधारावर होते. तर आजच आपण ते बघतोय. आजच जर समजा आपल्याला आपले रस्ते अपुरे पडायला लागलेत असं आपल्याला दिसतंय, भविष्यात काय होईल याचा विचार केला तर आपल्याला कळेल की जो काही शहरांचा विकास होतोय या दृष्टिकोनातून, रस्त्यांच्या दृष्टिकोनातून, ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून विचारात घेतला तर हा एकदम अशाश्वत पद्धतीने चालू असलेला विकास आहे असं आपल्याला दिसतंय या ठिकाणी. त्यामुळे कोणत्याही प्रदेशावरच्या कुठल्याही संसाधना म्हणजे कोणतंही संसाधन किती महत्तम लोकसंख्येला सपोर्ट करू शकतं, त्या लोकसंख्येचा आकडा म्हणजे त्या संसाधनाची वाहक क्षमता झाली. आणि मग शाश्वत विकासाची संकल्पना अशी सांगते की त्या लोकसंख्येच्या पलीकडे म्हणजे वाहक क्षमतेच्या पलीकडे जर समजा लोक त्या ठिकाणी राहत असतील तर मात्र विकास शाश्वत स्तरावर नाहीये. इव्हन लिव्हिंग स्पेस सुद्धा, आपण आता घरांची लिव्हिंग स्पेस सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे आता शहरात जेवढे काही घरं आहेत, या घरांमध्ये जेवढे माणसं राहू शकतात, महत्तम माणसं जेवढे राहू शकतात ते असतील शहराच्या लिव्हिंग स्पेसची कॅरिंग कपॅसिटी. मग समजा जेवढी काही लिव्हिंग स्पेस आहे ती व्यवस्थितपणे वापरून समजा या ठिकाणी 1,00,000 लोक राहत आहेत, पण त्याच्या जागी जर 2,00,000 लोक येऊन या ठिकाणी थांबले तर त्यांना राहण्यासाठी घरं काय करायला लागेल? तर घर काय कुठून उपलब्ध करून द्यावं लागेल? तर जी घरं आहेत त्याच्यावरती घरं बांधावी लागतील, तर त्याच्यावरती अजून घरं बांधावी लागतील. पण असं किती वरती जाणार आहोत आपण? त्याला काहीतरी लिमिट आहे. कारण वरती जाण्याच्या प्रोसेसमध्ये बाकीच्या समस्या निर्माण होतात. हवेचं खेळणं कमी होतं, तर तो एरिया हीट आयलंड बनत जातो, हीट कॉन्सन्ट्रेट होते, उष्णता निर्माण होऊ शकते, मोकळ्या जागा नष्ट होऊ शकतात. म्हणून खूप वरती पण जाणं शक्य नाहीये. आणि जरी समजा आपण एका विशिष्ट लेवल पर्यंत घरावर घरं बांधत राहिलो, फ्लॅटवर फ्लॅट्स बांधत राहिलो, तरी मात्र त्याची कॅरिंग कपॅसिटी ही एका विशिष्ट लेवल पर्यंतच असणार आहे. आणि त्याच्या पलीकडे जर माणसं त्या ठिकाणी येऊन राहत असतील, जसं समजा मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होत आहे, मग लोक राहणार कुठे? तर ज्या मोकळ्या जागा दिसतील त्या ठिकाणी ते राहतात. आणि मग त्या ठिकाणी मग झोपडपट्ट्या निर्माण होतात, बकाल वस्त्या निर्माण होतात, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा देणं हे त्या शहराच्या कॉर्पोरेशनला किंवा नगरपालिकेला मात्र शक्य होत नाही. आणि अशा पद्धतीने होणारा जो काही विकास असेल तो विकास मात्र शाश्वत स्तरावर नाही चालू आहे असाच त्याचा अर्थ निघेल. म्हणून शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा एक महत्वाचा भाग सांगितला तो वाहक क्षमता. तर आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे वाहक क्षमता आपण एका संसाधनाची बघू शकतो, नाहीतर एखाद्या प्रदेशावर असलेल्या सगळ्या संसाधनांची मिळून बघू शकतो. तर दोन्ही पद्धतीने ही संकल्पना ध्यानात घेता येऊ शकते. हे झाला पहिला पॅरामीटर. आता दुसरा पॅरामीटर काय सांगतो? दुसरा आणि तिसरा पॅरामीटर एकमेकांशी संबंधित आहे. आंतरपिढीय समन्याय आणि पिढी अंतर्गत समन्याय. इंग्लिशमध्ये पॉइंट लक्षात घेऊ का? आंतरपिढीय म्हणजे इंटर जनरेशनल, आणि पिढी अंतर्गत म्हणजे इंट्रा जनरेशनल. जनरेशन म्हणजे पिढी आपल्याला माहिती आहे, इंटर आणि इंट्रा हे दोन शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो. आपण इंटरस्टेट बस असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाणारी, आणि इंट्रा म्हटलं तर मात्र एका राज्याच्या एका भागातून त्याच राज्याच्या दुसऱ्या भागात जाणारी ती इंट्रास्टेट झाली. अर्थात तो शब्द काय आपला फारसा प्रसिद्ध नाहीये, पण इंटरस्टेट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, आणि इंट्रा म्हणायचं असेल तर मात्र त्याच राज्यामध्ये. इंटरनेट म्हणतो तेव्हा आपण संपूर्ण या जगाचं जाळं जे म्हणतो, पण जाळ्याचं जाळं निर्माण होत गेलंय ते. इंट्रानेट म्हटलं तर एखाद्या संस्थेनं स्वतःसाठीच एखादं जाळं तयार केलं असेल तर त्या ऑफिससाठी, इन्स्टिट्यूटसाठी ते इंट्रानेट बनवू शकतं. मग आता शाश्वत विकास या दोन्ही दृष्टिकोनातून आहे. आपण शाश्वत विकासाचा आतापर्यंत जो अभ्यास आणि अर्थ बघत होतो तो म्हणजे आंतरपिढीय समन्यायाचा होतो. आंतरपिढीय म्हणजे आजची पिढी आणि पुढच्या पिढ्या यांच्यात समन्याय असला पाहिजे. म्हणजे आजच्या पिढीच्याही गरजा भागल्या पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांच्या गरजा सुद्धा धोक्यात आल्या नाही पाहिजे, तरच तो शाश्वत विकास ठरतोय. म्हणून त्याला आपण आंतरपिढीय समन्याय होता म्हणतोय आपण. आजच्या पिढी प्रति पण न्याय झाला आणि भविष्यकालीन पिढ्यांप्रती सुद्धा न्याय झाला असा त्याचा अर्थ निघतो. पण जेव्हा आपण आंतरपिढीय म्हणतो
तेव्हा या पिढ्या कुणाच्या? भारतातल्या का अमेरिकेतल्या का युरोपातल्या नक्की कुणाच्या? आपण तिथे असं काही विचार केलेला नाहीये. मग आपण जेव्हा पहिली ही म्हणजे ही दुसरी संकल्पना घेतोय त्यावेळी आपण संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून विचार करतोय. पण आता सध्याची जी पिढी आहे, आपण म्हणतो तिच्या गरजा भागल्या पाहिजे, भविष्याच्या गरजा सुद्धा भागल्या पाहिजे. पण आता विचार करूया सध्याच्या पिढीचा. मग या पिढी अंतर्गत सुद्धा समन्वय असला पाहिजे असं पण म्हणतोय. म्हणून जेव्हा आपण ही आजची पिढी आणि पुढची पिढी असं म्हणतो, ते तसं योग्य झालं. पण इव्हन आजच्या पिढीत सगळ्यांना समन्वय आहे का? हा पण दुसरा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतोय. मग आजच्या पिढीचा जर आपण विचार केला तर आपल्याला मात्र जगात आणि वेगळ्या प्रदेशात वेगळ्या ठिकाणी वेगळी सिच्युएशन दिसते. विकसित राष्ट्रे आज एकदम विकसित झालेली आहे. त्यांच्या जीवनाचा स्तर एकदम हाय लेवल पर्यंत गेलेला आहे. विजेचा वापर त्यांना मॅक्सिमम स्तरावर करता येऊ शकतो. सगळ्या गोष्टी त्यांना अनलिमिटेड प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील एवढं प्रोडक्शन त्या ठिकाणी घडतंय. आणि त्याचबरोबर मात्र विकसनशील राष्ट्रांमध्ये कित्येक माणसं मात्र असे आहेत की ज्यांच्या बेसिक नीड सुद्धा भागवणं शक्य नाहीये. म्हणून ही पिढी आणि ती पिढी असा विचार करण्याबरोबरच मात्र आजच्या म्हणजे वर्तमानातल्या पिढीमध्ये सुद्धा समन्वय आहे की नाही हे पण बघणं मात्र तेवढंच गरजेचं आहे. नाही तर असं होतंय दिसतं आपल्याला की परदेशात मार्फत किंवा या पाश्चिमात्य देशांमार्फत मात्र विकसनशील राष्ट्रांमधल्या संसाधनांचा वापर जास्त केला जातोय. म्हणजे विकसनशील राष्ट्रांमधली संसाधनं विकसनशील राष्ट्रांच्या विकासासाठी कमी प्रमाणात आणि विकसित राष्ट्रांच्या विकासासाठी जास्त प्रमाणात वापरली जाण्याची सिच्युएशन आहे. आजही आहे. गेल्या 100-150 वर्षामध्ये तर होतीच. भारतासारख्या वसाहतीच्या बाबतीत तर निश्चितच होती. आपली संसाधन तिकडे जाऊन त्यांनी त्यांचा विकास घडवून आणला. आणि आज मात्र विविध प्रकारच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये इव्हन आपली संसाधन तिकडे वापरली जात आहेत असं दिसतंय. किंवा त्यांचे ते आपले रॉ घेऊन जातात आणि म्हणजे आपल्याकडून समजा आपण म्हणू की समजा आपल्याकडून टोमॅटो घेऊन जातील आणि त्याच्यावर केचप तयार करून मात्र ते किंवा सॉस तयार करून मात्र ते आपल्याला पुन्हा विकण्याचं काम करतील. आज मल्टीनॅशनल कंपनी जर भारतात असलेली मल्टीनॅशनल कंपनी भारतात जर समजा एक प्रकारे समजा सॉस तयार करण्याचा कारखाना उभा करत असेल किंवा चिप्स तयार करणारा कारखाना भारतात उभा करत असेल आणि त्यासाठी भारतीय शेतकऱ्यांकडनं बटाटे विकत घेत असतील, आपल्याला वाटेल की भारतीय शेतकऱ्यांचे बटाटे आहेत आणि चिप्स सुद्धा भारतीयांनाच विकले जात आहेत. पण मात्र हे करणारी जर ती कंपनी मल्टीनॅशनल परकीय कंपनी असेल तर यातनं होणारा सगळा प्रॉफिट मात्र ते बाहेर घेऊन जात आहेत. म्हणजे एका प्रकारे अप्रत्यक्षरित्या आपल्या संसाधनांचा वापर त्यांच्या प्रॉफिटसाठी होतोय असाही त्याचा अर्थ होतो. त्यामुळे इव्हन शाश्वत विकास घडायचा असेल तर ही पिढी आणि ती पिढी पुढच्या पिढ्या हे तर झालंच, पण आजच्या पिढीमध्ये सुद्धा समन्वय प्रस्थापित झाला पाहिजे. म्हणून ही संकल्पना सांगते पिढी अंतर्गत समन्वय आजच्या पिढीमध्ये अशा प्रकारचा ही संकल्पना झाली. अजून काय तर लिंग विषयक समानता. मग लिंग विषयक समानता हा काय प्रकार झाला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की जर आपण समाजाचा विकास म्हणतोय, देशाचा विकास म्हणतोय असं म्हणत असताना जर समजा त्यातल्या जवळजवळ 50% असलेल्या महिला वर्गाचा विकासच नाही झाला तर समाजाचा राष्ट्राचा एकत्रितरित्या तो शाश्वत विकास आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे समाज विकसित होतोय पण महिला मात्र मागेच राहिल्या अशी सिच्युएशन कधीच त्या समाजाला आणि राष्ट्राला पुढे नेऊ शकत नाही. म्हणून जर तो शाश्वत स्तरावर ठरायचा असेल तर फक्त पुरुष वर्गाचा नाही तर त्या जोडीने महिला वर्गाचा सुद्धा फिमेल सेक्शन्स ऑफ द सोसायटीचा सुद्धा तेवढ्याच प्रमाणात विकास होणं आवश्यक आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. म्हणून लिंग समानता किंवा लिंग विषयक समानता, महिलांचा पण विकास ही गोष्ट त्याच्यातून आपल्याला दिसून येऊ शकते. याच्या बाबतीत एक संकल्पना नेहमीच मांडली जाते जी ज्याच्यावर मागे प्रश्न आलेला बघा. अमर्त्य सेन यांनी मांडलेली संकल्पना होती मिसिंग विमेन फिनॉमिना म्हणून. त्यावर प्रश्न आलेला आहे मिसिंग विमेन, हरवलेल्या महिला असा शब्दशः अर्थ आपल्याला काढता येईल. पण हरवलेल्या महिला म्हणजे ऍक्च्युअली हरवलेल्या महिला असा त्याचा अर्थ नाही आहे. तर तसा अर्थ असता तर एवढं काही विचारात घ्यायची गरज नसती. लोक हरवतात त्याप्रमाणे महिला हरवल्यात असा त्याचा साधा अर्थ झाला असता. पण इथे मिसिंग विमेन याचा अर्थ अशा रीतीने घेतलेला आहे की महिलांप्रती होणाऱ्या भेदभावामुळे ज्या महिला जन्माला येऊ शकल्या असत्या त्या जर जन्माला आल्या नसतील तर त्या एक प्रकारे समाजाच्या दृष्टिकोनातून मिसिंग आहेत. मग कशामुळे
तर महिलांप्रती होत असलेला भेदभाव हा त्याची ही दोन स्वरूप, एक म्हणजे आपण जे म्हणतो की स्त्री भ्रूण हत्या आणि बालिका हत्या. म्हणजे जन्माच्या आधी भ्रूण जर महिलेचा मुलीचा आहे असं समजलं, तर मात्र स्त्री भ्रूण हत्या गर्भपाताच्या माध्यमातून तर ते, आणि जन्माला आल्यानंतर ती मुलगी आहे असं दिसल्यानंतर आता त्या मुलीला टाकून देणे, नाहीतर तिची हत्या करणे, ती बालिका हत्या आपल्याला म्हणता येईल. तर ह्या दोन कारणांमुळे काय आपण असं म्हणू शकतो की जी मुलगी जन्माला येऊ शकली असती किंवा जी जन्माला आल्यानंतर जी पुढे महिला म्हणून जगू शकली असती, मात्र त्या जर समजा एक तर गर्भावस्थेतच मृत होत असतील किंवा जन्मानंतर लगेचच मृत होत असतील, तर समाजाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे, निसर्गाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे त्या मिसिंग आहेत. तर तसं होणं सुद्धा आपल्या देशातल्या या शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ती एक निगेटिव्ह जाणारी संकल्पना आहे. तर त्याला त्यांनी मिसिंग विमेन असा शब्द वापरलेला आहे. मिसिंग विमेनचा शब्दाशी अर्थ काढून हरवलेल्या महिला शोधा, ते काय लागतं पोषक, तशा प्रकारे मात्र त्याचा अर्थ होत नाही असं म्हणता येईल. आणि अजून हा एक संकल्पना आहे विविधतेचा स्वीकार. जर विविधता जी काही आहे जगामध्ये, आता इथे मानवी विविधता वाटल्यास आपण म्हणूया, तर जोपर्यंत आपण ही मानवी विविधता स्वीकारत नाही तोपर्यंत संपूर्ण समाजाचा शाश्वत विकास होणार नाही. काय महत्वाचं आहे, युनिफॉर्मिटी महत्वाची आहे का डायव्हर्सिटी महत्वाची आहे, हे आता जगाने ठरवावं. इव्हन आपल्या देशाने पण ठरवावं. युनिफॉर्मिटी, सगळे एका जाती धर्माचे असणं, विशेषतः धर्माचे म्हणूया, ते जास्त योग्य सिच्युएशन का डायव्हर्सिटी असणं जास्त योग्य? तर नैसर्गिक संकल्पना, निसर्गाची संकल्पना सांगते की डायव्हर्सिटी असेल तरच एखादी गोष्ट आणि एखादी प्रजाती टिकून राहण्याची परिस्थिती निर्माण होते. आपल्याला ही सगळी पिकांची डायव्हर्सिटी दिसते. आज ह्या कृषी तंत्रज्ञानामुळे ती डायव्हर्सिटी धोक्यात आलेली आहे, म्हणून कृषीला पण प्रॉब्लेम होतोय. पूर्वी जेव्हा हे सगळ्या नैसर्गिक जाती असायच्या किंवा आपण जंगली जाती म्हणूया, त्या जंगली जाती असायच्या, जेव्हा त्यांच्यावर रोग पडायचा तेव्हा त्या रोगाला बळी पडणाऱ्या काही जाती नष्ट व्हायच्या, पण ज्या काही त्याला बळी पडणार नाहीये त्या मात्र त्यात चांगल्या तग धरायच्या आणि त्या माध्यमातून मग संबंधित प्रजाती टिकून राहायची. पण आज जर समजा असं झालं, समजा की आपण जर शेतामध्ये एकाच प्रकारच्या जातीचा गहू पेरला आणि त्याच्यावर एक कुठली तरी कीड किंवा रोग पडला, तर ते सगळंच्या सगळं नष्ट होण्याची शक्यता आहे. पण मात्र आपण गहू 2-3 प्रकारचे हे केले, त्या गहू आणि त्याच्या जोडीला इतर काही मिश्र पिके हे समजा लावली आणि त्याच्यावर कीड पडलं, ते कीड फार स्पेसिफिक असतं, ते प्रत्येकावरच तेवढ्याच प्रमाणात पडेल असं नाही, रोग पण स्पेसिफिक असतो. तर तो मात्र या डायव्हर्सिटीमुळे काहींवर पडेल, काहींवर पडणार नाही आणि त्यामुळे ती प्रजाती पूर्णपणे समूळ नष्ट झाली असं होण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे निसर्गाचं मुळात एक तत्व आहे की जेवढी जेनेटिक डायव्हर्सिटी जास्त कुठल्याही प्रजाती अंतर्गत, तुम्ही पर्यावरणाचा अभ्यास करताना ह्या डायव्हर्सिटीचा म्हणजे विविधतेचा अभ्यास कराल, जेनेटिक डायव्हर्सिटी पासून परिसंस्थांची डायव्हर्सिटी जेवढीही जास्तीत जास्त असेल तेवढं एक प्रकारे ती प्रजाती तग धरण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग असंच आपण माणसांच्या बाबतीतही म्हटलं पाहिजे, आपल्यामध्ये जी काही विविधता आहे, वांशिक भेदापासून तर आपण म्हणूया जाती धर्माच्या भेदापर्यंत किंवा आदिवासी म्हणून नंतरचे म्हणून, या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण सगळ्यांचा स्वीकार केला, सगळ्यांना या विकास प्रक्रियेत योग्य प्रमाणात अकोमोडेट करण्याचा प्रयत्न केला, तरच आपला संपूर्ण पृथ्वीचा म्हणजे समाजाचा आणि पर्यायाने पृथ्वीचा शाश्वत स्तरावर अभ्यास होत राहील, शाश्वत स्तरावर विकास होत राहील असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणून आपण मनापासून विविधता स्वीकारली पाहिजे आणि त्या विविधतेच्या मुळाशी एकता आहे असं आपण कन्सिडर केलं पाहिजे. तर हे वेगळ्या प्रकारचे पॅरामीटर झाले शाश्वत विकासाचे. आणि आता शाश्वत विकासाशी संबंधित एक कर्व नेहमी सांगितला जातो, तो आहे कुझनेट्स कर्व. कुझनेट्स हे UZNET नावाच्या व्यक्तीने सांगितलेला हा कर्व आहे, वक्ररेषा आहे. तर तो कुझनेट्स यांचे दोन कर्व प्रसिद्ध आहेत. एक आहे पर्यावरणाशी संबंधित आणि दुसरा आहे उत्पन्नाच्या विषमतेशी संबंधित. तर तो काही आता या ठिकाणी लागू होतो, नंतर आपल्याला विषमतेशी संबंधित आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल. तर इथे मात्र आपण पर्यावरणीय वक्ररेषा कुझनेट्सची म्हणूया आणि ती पर्यावरण विरुद्ध विकास, म्हणजे पर्यावरण एका बाजूला आणि विकास दुसऱ्या बाजूला, हे कसं एकमेकांच्या विरुद्ध जाणारे आहेत हे सांगणारी वक्ररेषा आहे.
तर त्याच्यामध्ये डाव्या आणि उभ्या आणि आडव्या अक्षावर काय घेतात? आडव्या अक्षावर घेतात एक तर जीडीपी घेतात, नाहीतर पर कॅपिटा जीडीपी घेतात. आणि उभ्या अक्षावर पर्यावरणीय हानीचं प्रमाण. आपण म्हटलं बघा, जसं देशाचं जीडीपी वाढतं म्हणजे प्रोडक्शन वाढतं, तसं पर्यावरणाची काही ना काही हानी घडूनच येते. तर मग हे कुझनेट कर्व असं सांगतो, किंवा आधी कसं सांगतो ते सांगतो, मग आपण यात डायग्राम काढूया. तो कर्व किंवा त्यांचं थिसिस असं आहे की जसजसा देशाचा जीडीपी वाढतो, प्रोडक्शन वाढायला लागतं, तसं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पर्यावरणाची मोठी हानी घडून येते. कारण त्यात तो समाज बऱ्याच वेळा तेवढा प्रगतही नसतो, तो प्रोडक्शन करण्याचं काम करतो, प्रयत्न करतो, पण पर्यावरणाची फारशी चिंता करत नाही. पण नंतर मात्र हळूहळू त्या देशामध्ये पर्यावरणीय जागृती निर्माण व्हायला लागते. म्हणून हळूहळू पर्यावरणाची हानी कमी व्हायला लागते, ती एका विशिष्ट स्तरावर थांबते आणि पुढे मात्र पर्यावरण उलट सुधारायला लागतं त्या ठिकाणचं. कारण लोक जागृत झालेले असतात, सरकार जागृत झालेले असतात आणि आता ते पर्यावरणाची हानी थांबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हा जो प्रवास आहे, विकास म्हणजे जीडीपी, पर्यावरणाची हानी, ती साधारणतः अशा पद्धतीने जाते असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून सुरुवातीला जीडीपी वाढता बरोबर पर्यावरणाची वेगाने हानी झाली बघा. जीडीपी थोडं वाढलं, पण तरी सुद्धा पर्यावरण खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. नंतर हळूहळू हानीचं प्रमाण कमी झालं. एका विशिष्ट स्तरावर पर्यावरणीय हानी आता मॅक्सिमम लेवलला पोहोचलेली असते. तिथून मात्र ती कमी व्हायला लागते. आणि कमी होण्याचं कारण काय? तर आता जाणीव निर्माण झालेली असते देशामध्ये, सरकारच्या बाबतीत, आणि त्यामुळे मग आता हानीचं प्रमाण कमी व्हायला लागतं असं त्या ठिकाणी दिसून येतं. तर अशा पद्धतीने एक संबंध दर्शवणारा एक कर्व या कुझनेट्स नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी मांडलेला आहे असं म्हणता येईल. अर्थात याच्यावर भरपूर टीका पण करण्यात आलेली आहे, आणि टीका सांगताना असेही काही लोक असं म्हणतात की भविष्यात पर्यावरणाची जाणीव निर्माण होईलच याची काही शाश्वती नाही. ते काही सांगता येत नाही. एखाद्या देशात होईल, एखाद्या देशात होणार पण नाही. आपण म्हणूया की आज विकसित झालेल्या देशांना आज जाणीव झालेली आहे म्हणून पर्यावरणाची चिंता करताना ते दिसत आहेत. पण मात्र विकसनशील राष्ट्रांमध्ये मात्र भरपूर पुढे गेल्यानंतर सुद्धा ही जाणीव लवकर निर्माण होत नाही असंही दिसतं. त्यामुळे वक्ररेषा काय आहे? वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला इथे करता येऊ शकतील की कुझनेट्स यांची वक्ररेषा कशातला संबंध दर्शवणारी आहे. एखादा प्रश्न येईल की नक्की काय थिसिस आहे त्या वक्ररेषेचं. आधी हानी, नंतर मात्र घट, अशी अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला इथे करता येऊ शकतो. तर ह्या काही गोष्टी झाल्या शाश्वत विकासाशी संबंधित. थँक्यू. आता पुढच्या पॉइंटला आपण नेक्स्ट पॉइंटमध्ये बघू. ओके.